तुझ्या शेजारी काय मोमेंट आहे सांग. आमची सीट बाय म्हणजे आम्ही इथं येऊन सीट तिकीट बुक केलं कारण लास्ट मोमेंटला डिसिजन झालं, त्यामुळे आमच्या सीट सोबत नाही आहेत. त्यामुळे आता माझ्या शेजारी जे म्हणजे आहे पर्सन तो एकदम स्वामी भक्त आहे, त्याच्या भक्तीत तल्लीन आहे, स्वामी समर्थ म्हणतोय. तर आता हिचे इकडे स्पेशल अनुभव आहेत काय तर हिला विचारू. सांग कोण आहे तुझ्या शेजारी? माझ्या शेजारी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पुढचं तुम्ही समजून घेतला. Break is a carnival. Bye bye. हाय हाय. तर आज कोणवर आहे? संडे. तर आज संडे होता, तर आमचा अचानक प्लॅन ठरला काल की आज स्वामी, ही आमची स्वामींची भक्त आहे, पिल्लू. तर लास्ट टाइम म्हणजे योगायोग बघा, लास्ट टाइम जेव्हा मी घरी आलतो तेव्हा आमचा असा प्लॅन झाला की आम्हाला अक्कलकोटला जायचं होतं जस्ट 10th एक्झामच्या आधी. पण ड्यू टू सम रिझन काय होतं ते एक्सवायजेड ते सक्सेसफुल होऊ शकलं नाही. बट या आमची श्रद्धा खरी होती. त्यानंतर मी तिला एक गिफ्ट पण दिलं, स्वामींच्या पादुकांचं गिफ्ट पण दिलं मी तिला, पण त्यावेळेस झालं नाही. पण आज योगायोगाने संडे होता आणि देऊळ बंद 2 असा स्वामींचाच पिक्चर आलता. तर आम्ही अचानक काल प्लॅन केला आणि आज आलेलो आहे. आज आम्ही तिघं आलेलो आहे. आता इंटरव्हल चालू आहे. तर कसं वाटतं तुला आतापर्यंत पिक्चर? खूप छान. बोल काय हाय गाईज, ही माझी वहिनी आहे आणि हा माझा दाजी आहे. तर आज माझा संडेची एक्झाम होती, ती सुटली तर आम्ही आता तर आता आम्ही पिक्चर बघायला आलोय, देऊळ बंद 2 स्वामींचा. खूप छान पिक्चर आहे. आतापर्यंत कसं वाटलं तुला? हाय पिल्लू. कसं वाटतंय तुला? कसं वाटतंय तुला इतक्या दिवसात आम्हाला भेटून? छान वाटतंय. किती दिवसानंतर भेटतेस? 6 महिन्यानंतर. 6 नाही 3 महिन्यानंतर एकदा मध्ये आलतो ना, पण थोड्याच वेळासाठी आलो. मला भेटते तुझी साथ. अजून काय चाललंय? बरं, आता आम्ही इंटरव्हल मध्ये ब्रेक आहे, म्हणजे इंटरव्हल मध्ये बाहेर बसलोय. तर नंतर आपण सगळं डिटेल बोलू. आणि आतापर्यंतची कन्क्लुडिंग जर्नी अशीच की सांग आता नीट एकदा कन्क्लुडिंग सांग, आपण कसं ठरलं, कसं आलो. मला नाही होत ते तसं. तू सांग. काल आम्ही भेटलो, आमचं अचानक झालं, झक मारली, आम्ही आलो आता आलोय. त्यानंतर बघूया कसं काय होणार. मग हे बोलला नाहीत बघा काय व्हिडिओ मध्ये, काय बोलला नाही, कसा व्हिडिओ टाका सांगा. तर मस्त पिक्चर चालू आहे आता, पण पिक्चर चालू. तुझ्या शेजारी काय मोमेंट आहे सांग. आमची सीट बाय म्हणजे आम्ही इथं येऊन सीट तिकीट बुक केलं कारण लास्ट मोमेंटला डिसिजन झालं, त्यामुळे आमच्या सीट सोबत नाही आहेत. त्यामुळे आता माझ्या शेजारी जे म्हणजे आहे पर्सन तो एकदम स्वामी भक्त आहे, त्याच्या भक्तीत तल्लीन आहे, स्वामी समर्थ म्हणतोय. तर आता हिचे इकडे स्पेशल अनुभव आहेत काय तर हिला विचारू. सांग कोण आहे तुझ्या शेजारी? माझ्या शेजारी एक मुलगी आणि एक मुलगा आहे. पुढचं तुम्ही समजून घेतला. आणि नेक्स्ट माझ्या शेजारी 2 वेगवेगळे. तुम्ही सीट एक्सचेंज करू इच्छिता का? हो. मला तिकडे लावतो. मीच तिकडे जातो. चला बाय बाय, पिक्चर नंतर भेटूयात. तर भेटूयात इंटरव्ह्यू चालू. फायनली आवाज येत असतो. फायनली पिक्चर झालेला आहे आणि आता मी चाललेलो आहे घरी. बोल ना. चला मिळते बाद में. मला काय फक्त बाय. बाय.
रोमिंग अराउंड हेअर अँड देअर. मी असलं दाखवत नाही मला काय पण बघायला होतं. मी तसं सरवणारी माणूस आहे थोडंसं. तिथं एक मोबाईलला कवर घ्यायचं मला एक केस बघायला होती. काय गरज नाही. तर आता आमचा मूवी बघून झालेला आहे. आता पेट पूजा पेट पूजा काय नाही टाइमपास करतात. त्यांना कॅमेरासमोर बोलला येत नाही, व्हिडिओ बनवायचा नाही, काय मदत करणं काय मदत केलं तुम्हाला. चला आता आपण नाश्त्याला जातो. मी तिथं भेटू. सांग काय झालं. मी त्यांच्या मम्मीवर हाय. मी आता एकटाच दिसत असेल. जेवायला मी एकटाच दिसत असेल. हाय हाय हाय. तर सर तिकडे थोडं नाही मी मध्ये. तर आता आम्ही पिक्चर बघून झालेला आहे. पण आता हिला भूक लागते तशी छोटी पण जास्त भूक लागते. आता थोडं तर आता आम्ही थोडासा नाश्ता करतो. तर तोवर ह्यांच्या गप्पा तेव्हा मी सातारला होती ना, तेव्हा तिकडे गेलतो बरं का साताऱ्यात. हा दिला तिथं कोल्ड्रिंक प्यायची म्हणून एका शॉप मध्ये गेलो. आईस्क्रीम चाचलतो आणि मी तिथं मँगो मिल्कशेक घेतला बरं का. आणि त्या मेनू कार्ड मध्ये नव्हतंच त्याचा रेट वगैरे. आणि सगळ्यांनी घेतलं, दोघी तिघे काय काय घेतलं. मँगो मिल्कशेक घेतला कारण तिथं वरती लिहिलेलं होतं आहे इथे अवेलेबल म्हणून घेतला. रेट माहिती नाही. आणि तो कितीचा असेल सांग मला. म्हणजे गेस कर. एक लईत लय मँगो मिल्कशेक कितीला असेल? 200 पैसे द्यायचे. चला आम्ही ऑर्डर दिलेली. तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ तिकडे बघ. मी पुण्याला पिली ती सुद्धा 60 मिल्कशेकच्या त्या बाहेर निघा. आम्ही ऑर्डर दिलेली आहे. तर आता येतोय पाणीपुरी तिथून येणार. दोन पेटू खातच नाही. ग्लास आपल्याला त्यांना अशा पद्धतीची पाणीपुरी आवडत नाही. त्यांना आपल्या अशीच लागते. आणि ते एक घास भेळ तुम्हाला. पण ह्यांचं मत आहे की गाड्यावाल्याची चव माझं नाही. तुझं माझं पण क्वालिटी मला आवडली. फक्त ऑन कॅमेरा असं बोलताय. माग मला ऐकून करतात. ग्लासात पाणी. ग्लास द्यायचंय का? पाण्यात ग्लास आहे, ग्लासात पाणी. Wow. So that's it is our Sunday outing. First कशी आणि अशी इच्छा असते की असं काहीतरी असावं. तरी नाही इतकं माहिती आहे की तिकडे संडे आउटिंगला जायचं. मला पण रोज आहे इन शॉर्ट असं पण एक आउटिंगला गेलं शकतो. असं तरी थोडं वातावरण पाहिजे. बरं हा दॅट्स हॉट आवर संडे आउटिंग इज. म्हणजे आम्ही पिक्चर बघितला, खाल्लं पिल्लं, छोटाच क्रिस्पी व्हिडिओ. हर संडे मिळले एक आहोत म्हणजे 12 त्यानंतर. बाकी जास्त आम्हाला रेकॉर्ड करताना आलं पण मज्जा जसं आम्हाला पाहिजे होतं तसा दिवस मस्त गेला. त्या दोघीने आज मला खूप त्रास दिला. तसे मॅच केलंय पण फोटो गेला. मदत तर काय केली नाही. फोटो काढायचे. आणि जायची मदत केली. आणि किती कमी खाल्लं आम्ही. किती कमी खाल्लं. काय ताट घेत काय मागवलं नव्हतं ह्याच्यासारखं. चला सो दिस इज बारामती. हे माझं कॉलेज. थांबा ना. हे माझं कॉलेज आहे विद्याप्रतिष्ठान. आणि आम्ही ह्या कॉलेजमध्ये होतो. आणि दिस इज बालाजी स्क्वेअर जिथं फूड स्पॉट. ओके ना. ओके कसं वाटलं तुझ्यासाठी आजचा स्पेशल दिवस? छान. चला बाय बाय. फूड हबचा असा फोटो घे बाबा. फूड हब लड़की यहाँ लस्सी लाने के लिए गई है. पेमेंट करेंगे.